निलंबित पोलीस अधिकारी रणजित कास्तेला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल. कास्तेला कोर्टात हजर केलं जाणार. धनंजय मुंडेंवरती केलेल्या आरोपांमुळे कास्ते अडचणीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई. शहराला मुबलक पाणी देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उभाटाचं तोरण आंदोलन. तोरणाला घागरी बांधून केलं निषेध. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. राहुल गांधी सोनिया गांधींना अटक करा म्हणत जोरदार घोषणाबाजी. सागर बंगल्यावरून स्क्रिप्ट आली का? मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवरून संजय राऊतांचा सवाल. तर पालिका निवडणुकीसाठी पडद्यामागचं नाटक सुरू असल्याचाही आरोप. राज्यातील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा. आता विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शिक्षकही एकाच ड्रेसमध्ये दिसणार. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा. सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 तारखेपासून सीएनजी पंप बंद ठेवण्याचा इशारा. कोल्हापुरात बैलगाडा शर्यतीत बैलाचा छळ. जोरात पळण्यासाठी बैलगाडा मालकाने बैलाचा घेतला चावा. चिडलेल्या बैलाने थेट बैलगाडा मालकाला मारली लाथ. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक रस्त्यांवरती साचलं पाणी. खरा प्रसंग आहे रँड वधाचा. तो प्रसंग देखील आपल्याला पाहायला मिळतो. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती त्यावेळी इंग्रजांनी एक जुलमी कायदा तयार केला आणि या कायद्याने इंग्रजी अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या पोलिसांना कोणाच्याही घरात शिरून कशाही प्रकारचा व्यवहार करणं, कोणालाही उचलून नेणं आणि आयसोलेशनला टाकून देणं अशा प्रकारचे सगळे अधिकार प्राप्त झाले होते. आणि एकीकडे पुण्यामध्ये प्रचंड लोक मृत्युमुखी पडत असताना लोकांवर सातत्याने इंग्रज आघात करत होते. कोणाच्याही घरी जायचं, संपत्ती जप्त करायची, लोकांना उचलून घेऊन जायचं, त्यांच्या देवदेवतांना नष्ट करायचं, त्या ठिकाणी अपमानित करायचं आणि अनिर्बद्ध अशा प्रकारची अवस्था झाल्यामुळे खरं तर या पुण्यातले सगळे जे नागरिक होते हे अतिशय विषण्ण अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये होते. खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार चालले होते आणि अशातच ही शक्ती मिळाल्यामुळे ज्या ज्या प्रकारचे अत्याचार करता येतील त्या सगळ्या प्रकारचे अत्याचार, अनाचार, दुराचार हे त्या इंग्रजी महासत्तेच्या माध्यमातून होत होते. आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एक प्रचंड अशा प्रकारचा राग पुणेकरांच्या मनामध्ये होता आणि हा राग कुठेतरी हे थांबलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता होती. एक भाव होता की यांना शिकवलं पाहिजे, शिकवण दिली पाहिजे अशा प्रकारचा भाव होता. आणि त्यावेळी लोकमान्य टिळकांनी देखील हा भाव व्यक्त केला की कोणीतरी तर हे केलंच पाहिजे, आपण का सहन करतो. आणि आपल्याला माहिती आहे शेवटी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांनी हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली, त्यांच्यातलं स्फुल्लिंग जागृत केलं, त्यांच्या सळसळत्या रक्तामध्ये स्वातंत्र्य लक्ष्मीची अर्चना तयार केली. आणि तसंच टिळकांनी मांडलेला हा विचार कुठेतरी चापेकर बंधूंच्या मनामध्ये, डोक्यामध्ये जाऊन बसला. त्यांच्याही मनात होतंच की अन्याय सहन करायचा नाही. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस राणीचा तो काही सोहळा होता त्या सोहळ्याच्या दिवशी हा निर्णय केला की आता हे सगळे लोक त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे पार्टी करतील आणि तिथनं ज्यावेळेस निघतील त्यावेळी तो वध करायचा. अतिशय योग्य प्रकारची रचना केली आणि गोंद्या आला रे आला अशा प्रकारचं एक वाक्य की ज्यातनं तो आलाय असं समजेल. पहिल्यांदा गाड गेला पण हे थांबले नाहीत आणि बरोबर त्या रँडचा वध हा त्या ठिकाणी त्यांनी केला. दुर्दैवाने ते पकडले गेले नसते, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या इतिहासामध्ये फितुरांचा एक इतिहास आहे
आणि अशाच प्रकारची फितुरी त्या ठिकाणी झाली आणि त्यातनं ते पकडले गेले. पण पकडले गेल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी पश्चाताप केला नाही, कुठेही ते शरण गेले नाहीत, तर त्याही ठिकाणी त्यांचा लढा सुरू राहिला. अगदी या संग्रहालयामध्ये त्यांनी जे पाठवलेलं पत्र आहे जेलमधनं, ते पत्र जर आपण वाचलं तर ज्यांना फाशी होणार आहे अशी लोक असं पत्र कसं पाठवू शकतील? म्हणजे त्या पत्रामध्ये इथे सगळं आनंदी आहे, आम्ही या गोष्टी करतो, जणू काही ते जेलमध्ये होते की कुठेतरी फिरायला गेले होते. म्हणजे कुठल्याही प्रकारे मनामध्ये पश्चाताप किंवा भीती हा विषयच नव्हता. तर स्वातंत्र्य लक्ष्मी करता ज्यांनी आमच्या भारतीयांवर अन्याय केलेला आहे अशा अन्याय करणाऱ्यांचा वध आम्ही केला याचा अभिमान हा त्यांच्या मनामध्ये आपल्याला त्या पत्राच्या माध्यमातूनही पाहायला मिळतो. आणि काही प्रसंग जे त्याच्यात आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात त्याच्यामध्ये विशेषतः ज्या काळामध्ये विधवा महिलांना पूजेचा अधिकार नव्हता त्यात तो अधिकार मिळाला पाहिजे किंवा अशा प्रकारच्या चुकीच्या रूढी बंद झाल्या पाहिजेत, तो प्रसंग आहे. दुसरा प्रसंग आहे की ज्यावेळी बाजूच्या घरामध्ये मृत्यू झाल्यानंतर ती महिला सती जात असताना चापेकरांच्याकडून त्यांना थांबवण्यात आलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सती प्रथा योग्य नाही आहे, हा कुठल्याही आपल्या धर्माचा भाग नाही आहे अशा प्रकारे सांगून एक प्रकारे त्या ठिकाणी जी काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातनं या परिवाराचं एकूण कशा प्रकारचं चरित्र होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे चापेकर बंधू जे आहेत हे छत्रपती शिवरायांच्या एकूण चरित्रामुळे भारावलेले होते. छत्रपती शिवराय हे त्यांच्याकरता एक प्रकारचं दैवत होतं. छत्रपती शिवरायांवर त्यांनी पोवाडे रचले आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा ही चापेकर बंधूंना त्या ठिकाणी सातत्याने मिळत होती. आणि म्हणून हा जो आपला अतिशय जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास आहे की ज्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मुवमेंट म्हणतो, म्हणजे एखाद्या घटनेने संपूर्ण इतिहास बदलू शकतो, तशा प्रकारचा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध हा क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये वॉटरशेड मुवमेंट आहे की ज्यातनं इतिहास पूर्णपणे बदलला आणि त्यानंतर क्रांतिकारकांची एक मोठी पिढी आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता अतिशय चांगलं काम केलं. खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचेही मी आभार मानेन, कारण दुर्दैवाने केवळ बोटावर मोजण्या इतक्या गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांवर दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याचं समोर येत आहे आणि यातूनच एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेख याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. तर आपण पाहतोय नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात 1,500 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांवर दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी यामध्ये असल्याचं समोर येत आहे. यातूनच एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेख याला नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, काय अपडेट? नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी त्या जागेवरील अनधिकृत दर्गा जे आहे ती हटवण्याच्या संदर्भात जी कारवाई करण्यात आलेली होती त्या कारवाईनंतर पोलिसांवरती जोरदार दगडफेक करण्यात आली. नाशिकमधील जवळपास 1500हून अधिक जमावावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एक राजकीय कनेक्शन जे आहे ते देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. उभाटा गटाचे पदाधिकारी असलेल्या निलोफर शेख असतील, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या देखील काही पदाधिकाऱ्यांची नावं मध्ये पोलिसांनी गुन्ह्यामध्ये घेतलेली आहे. इतकंच नाही तर एमआयएमचे जे शहराध्यक्ष आहे त्यांचं देखील नाव आज गुन्ह्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये जी काही दंगल झाली, ज्या पोलिसांवर ज्या पद्धतीने दगडफेक करण्यात आली, त्या दगडफेकीला आणि तो जो जमाव होता त्या जमावाला हिंसक करण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलेलं होतं, अशा प्रकारचा आरोप पोलिसांनी या सगळ्यांवरती ठेवलेला आहे. या सगळ्यांच्या भावना भडकवणं, त्यांना
पोलिसांवर दगडफेक करणं किंवा सरकारी मालमत्तेची नुकसान करणं यासाठी या सगळ्या लोकांना प्रेरित करण्यासाठी या सगळ्या लोकांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट असतील किंवा फेसबुकवरच्या पोस्ट असतील हे यांना कारणीभूत ठरलेलं आहे अशा प्रकारची तक्रार जी आहे ती या सगळ्यांच्यावरती आहे आणि या सगळ्यांच्या अनुषंगानं आता नाशिकच्या या सगळ्या दंगल प्रकरणामध्ये उबाटा गटाच्या पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे पदाधिकारी असतील, काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यावर कालपर्यंत गुन्हे दाखल होते. मात्र आता एमआयएमचे जे शहर अध्यक्ष आहे नाशिकचे त्यांच्यावर सुद्धा नाव या सगळ्या प्रकरणामध्ये घेण्यात आलेलं आहे. बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या बातमीकडे आपलं लक्ष असणारच आहे. आता थेट नाशिकमध्ये गेलेलो आहोत. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचं हे आंदोलन सुरू आहे. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस देखील आता तिथे दाखल झालेले आहेत. जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसवर ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा या भ्रष्टाचारामध्ये आहे अशा प्रकारचा आरोप करत आज भाजपने नाशिकमध्ये आंदोलन पुकारलेलं होतं आणि हे आंदोलन जे आहे ते काँग्रेस कमिटीचं जे कार्यालय आहे त्यापासून अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावरती हे आंदोलन जे आहे ते भाजपकडनं केलं जातं आणि त्यामुळे हा सगळा वाद आणि हा सगळा गोंधळ जो आहे तो या परिसरामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होते. या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं हा आंदोलनाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला होता. आता नाशिकच्या रेडक्रॉस सिग्नल परिसरामध्ये भाजपकडनं काँग्रेसच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जातंय. पोलिसांकडनं मात्र या आंदोलकांची धरपकड केली जाते कारण या ज्या ठिकाणी हे आंदोलन केलं जाते त्या ठिकाणून अवघ्या काही मीटर अंतरावरती काँग्रेसचं कार्यालय आहे, नाशिक शहर काँग्रेसचं कार्यालय आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाद आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलीस आणि भाजप कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये धरपकड जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र या सगळ्या आंदोलनामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील संतप्त आहे की या ठिकाणीच आंदोलन का इतर ठिकाणी आंदोलन करू शकत होते. जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलनासाठी आहे, आंदोलनासाठी इतर ठिकाण आहे, मात्र काँग्रेसच्या कार्यालयापासूनच अखेरच्या अंतरावर हे आंदोलन वारंवार का केलं जाते म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते नॅशनल हेराल्ड प्रकरणी हे काँग्रेस, राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे दोषी ठरलेले आहे. त्या निषेधार्थ आम्ही आज काँग्रेस कमिटीवर तीव्र शब्दात असं आंदोलन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावर उतरलेलं आहे. हे लोकशाही मार्ग आहे. या लोकशाही मार्गाच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आज आपण रस्त्यावर उतरलो आहे. आणि काँग्रेसने आतापर्यंत ज्या वेळेपर्यंत ज्यावेळेस सत्तेत होते त्या सत्तेच्या काळामध्ये देशाचं लुटायचं काम या काँग्रेसने केलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरलेला आहे. राहुल गांधी तर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस विरोधात हे जोरदार आंदोलन नाशिकमध्ये केलं जात आहे. काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. नाशिकमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते. नाशिकमधली ही दृश्य, भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या कार्यालयासमोर केली जाते. राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक करा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरलेली आहे. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर हे आंदोलन सध्या केलं जातंय आणि पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात इथे तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांसोबत देखील या कार्यकर्त्यांची बाचाबाची झालेली पाहायला मिळते. दरम्यान राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक करा अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लावून धरत हे आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे.